तुम्ही कधी असा विचार केलाय का? एक साधं पुस्तक आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतं. एखादं पुस्तक आपल्याला हजारो किलोमीटर दूर असलेल्या देशात घेऊन जातं. कधी इतिहासाच्या काळात, कधी भविष्यांच्या कल्पनांमध्ये आणि कधी आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवतं. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. जगभरात 23 एप्रिल हा दिवस वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे म्हणजेच जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. पण तुम्हाला माहितीये का, हा दिवस का निवडला गेला आणि कोणत्या महान लेखकांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास, त्यामागची खास कारणं आणि पुस्तकांचं आपल्या आयुष्यातील महत्त्व. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम जाणून घेऊया जागतिक पुस्तक दिन कधी सुरू झाला. हा दिवस साजरा करण्याची अधिकृत सुरुवात 1995 मध्ये झाली. संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक संस्थेने म्हणजेच युनेस्कोने हा दिवस घोषित केला. या दिवसाचा मुख्य उद्देश आहे लोकांमध्ये वाचनाची आवड वाढवणे, लेखकांचा सन्मान करणे आणि पुस्तकांवरील कॉपीराइट हक्कांचे महत्त्व समजावून सांगणे. आज हा दिवस जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये आणि साहित्यप्रेमी वाचन कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शन आणि विविध चर्चांद्वारे हा दिवस उत्साहात साजरा करतात. पण एक प्रश्न अजूनही उरतो, 23 एप्रिल हाच दिवस का? यामागे एक खूप रोचक इतिहास आहे. 23 एप्रिल हा दिवस साहित्याच्या जगासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी अनेक महान लेखकांचा जन्म किंवा मृत्यू झाला आहे. त्यामधील सर्वात प्रसिद्ध लेखक म्हणजे स्पॅनिश साहित्याचे महान लेखक मिगेल दे सर्वांतेस. त्यांनी लिहिलेली डॉन कहोटी ही कादंबरी जगातील सर्वात प्रभावी साहित्यकृतींपैकी एक मानली जाते. दुसरे महान नाव म्हणजे इंग्लंडचे प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर. रोमिओ अँड ज्युलिएट, हॅमलेट आणि मॅकबेथ यांसारखी त्यांची नाटके आजही जगभर वाचली आणि सादर केली जातात. आणखी एक महत्त्वाचे लेखक म्हणजे इन्का गार्सिलासो दे ला विगा. आणि इथेच एक आश्चर्यकारक योगायोग पाहायला मिळतो. विशेष म्हणजे या तिन्ही महान साहित्यिकांचा मृत्यू जवळपास 23 एप्रिल 1616च्या सुमारास झाला. हा विलक्षण योगायोग लक्षात घेऊन या महान लेखकांच्या स्मरणार्थ 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून निवडण्यात आला. आता एक महत्त्वाचा प्रश्न, पुस्तकं इतकी महत्त्वाची का आहेत? कारण पुस्तक म्हणजे फक्त कागदावर लिहिलेल्या शब्दांचा संग्रह नाही. पुस्तक म्हणजे ज्ञानाचा खजिना, अनुभवांचा प्रवास आणि कल्पनाशक्तीला पंख देणारी जादू आहे. एखादं चांगलं पुस्तक आपल्याला नवीन विचार करायला शिकवतं, नवे प्रश्न विचारायला प्रवृत्त करतं आणि कधी कधी तर आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतं. जगातील अनेक महान व्यक्तींनी आपल्या यशाचं श्रेय पुस्तकांना दिलं आहे, कारण पुस्तकं आपल्याला इतिहास समजून घ्यायला मदत करतात, विज्ञान शिकवतात आणि समाज व संस्कृती समजावून सांगतात. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे वाचनाची सवय कमी होत चालली आहे असं अनेकांना वाटतं. पण वास्तव असं आहे की आजही लाखो लोक रोज पुस्तकं वाचतात, कारण स्क्रीनवरची माहिती क्षणभरासाठी असते, पण पुस्तकातलं ज्ञान आयुष्यभरासाठी असतं. म्हणूनच या जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण एक छोटा संकल्प करूया. दररोज थोडा वेळ का होईना पण वाचनासाठी नक्की देऊया. कदाचित एखादं पुस्तक तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल किंवा तुमच्यातला एखादा नवा विचार जागा करेल. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला आयुष्यात फक्त एकच पुस्तक निवडायची संधी मिळाली तर ते कोणतं असेल हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.